नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। सांगलीच्या माधवनगर रेल्वे पुलाखाली आढळले मृत अर्भक, परिसरामध्ये खळबळजनक संताप व्यक्त। आळंदी नगरीमध्ये पसरले दूषित पाण्याचे साम्राज्य, नागरिकांसह वारकऱ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण। पाथर्डी तालुक्यात एकाच दिवशी 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, संतप्त नातेवाईकांनी केलं रास्ता रोको आंदोलन। आणि तनपुरे साखर कारखान्यास्थळी सभासद, ऊस उत्पादक आणि कामगार मेळावा संपन्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। एकीकडे म्हैसाळ प्रकरण ताजं असताना सांगलीच्या माधवनगर रेल्वे पुलाखाली एक मृत अर्भक सापडलाय। मात्र 4 ते 5 दिवसांच्या या अर्भकाला कुत्र्यांनी खाल्ल्यामुळे हे अर्भक स्त्रीचं आहे की पुरुषाचं हे ओळखता येत नाहीये। अशा विकृत कृत्य करणाऱ्या नराधमांवरती तात्काळ कडक कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। म्हैसाळमधील गर्भपात प्रकरण काही दिवसांपूर्वीच उघडकीस आलं। त्यातच सांगलीच्या माधवनगर रेल्वे पुलाखाली मृत अर्भक सापडलाय। हे अर्भक 5 ते 6 दिवसांचं आहे। मात्र कुत्र्यांनी खाल्ल्यामुळे हे अर्भक स्त्रीचं आहे की पुरुषाचं हे ओळखता येत नाहीये। दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झालेत आणि त्यांनी अर्भकाला ताब्यात घेतलंय। या घटनेचा तपास पोलीस करतायत। या ठिकाणी सईद मुल्ला यांचं गॅरेज आहे। सकाळी नेहमीप्रमाणे ते गॅरेजमध्ये आले होते। त्या ठिकाणी काही कुत्री एकाच ठिकाणी गोळा झालेली आढळून त्यांना आलं। त्यावेळी त्यांनी पाहिलं असता त्या ठिकाणी एक अर्भक त्यांना निदर्शनास आलं आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवलंय। म्हैसाळची घटना घडून काहीच दिवस झालेत, त्यातच हे अर्भक निदर्शनास आलंय। ही दुर्दैवी बाब आहे। अशांवरती शासनानं कडक कारवाई करावी अशी अपेक्षा आहे। माझं नाव सईद मुल्ला आहे। मी इथं काम करत होतो। सईद मुल्ला, हां, मला एक कुत्र्याच्या तोंडाचा एक विचित्र प्रकार घडून आला। काय आहे असं मी निश्चित पाहिलं तर मला ही बाळाचं आबरं असल्याचं वाटलं। तर मी जवळ जाऊन बघितलं, कुत्र्याला मला घाबरून लांब पळून इकडे मागं आल्यावर आमच्यातल्या अनेक पोरांना त्याला दगड हाणलं। फोटो काढत होतो त्या कुत्र्याच्या आबऱ्याबरोबर। त्यावर ते दगड हाणल्यावर ते आबरं त्याचं टाकून ते कुत्रा पळून गेला। किती वाजता घडले हे? ॲक्च्युली 11:30 दरम्यान घडले। 11:30 दरम्यान घडले सगळं। आम्ही बघितलं तर तात्काळ आम्ही पोलिसाला फोन लावायचा प्रयत्न केला, पण बिझी येत होता। आम्ही विश्रामबाग इथं संजय पोलीस स्टेशनला फोन लावला। त्यांनी म्हणले सांगली पोलीस स्टेशन फोन लावा। तिथं फोन लावून तिथं कळवण्यात आलं। मग त्यांनी अर्धा तासात त्यांची गाडी आणि कळल्यावर तिने फोन लावलं। कलानगर रोडला रेल्वे पुलाच्या खालती एक अभ्रक आता कुत्र्यांनी ओढून आणून खाल्लेला आहे। अर्ध खाल्लेल्या अवस्थेत इथं पडलेलं होतं। तर इरफान मुजावर साहेबांचा फोन आला की असा एक अभ्रक इथं आढळलेला आहे। तर मुलीसाठी तर प्रकरण खिद्रापूरमधलं एवढं मोठं प्रकरण चालू असताना या सांगली शहरामध्ये पण खिद्रापूर हे डॉक्टर असेल अशी शंका वाटत आहे। कारण का असे अभ्रक आढळतात आणि असे डॉग्स पिल्ली आणतात आणि कुत्रे आणून एवढं खातात। म्हणजे एवढं हुसपर्यंत पण एवढं प्रशासन गप असल्यामुळं तर हे प्रकरण दाबलं जात आहे व असे भरपूर प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता आहे। तरी याची चौकशी व्हावी आणि असे आढळलेले अभ्रक आहेत की अशा अभ्रकाचे किती जीव घेईल अजून प्रशासन, याचं चौकशी करावी आणि ह्या प्रकरणाची चौकशी व्हावी हीच माझी विनंती। गणेश चव्हाण, सी 24 तास, सांगली। जुन्नर तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी वादळामुळे आंबा पिकांचं मोठं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, तर अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता। आंबा, द्राक्षबाग आदी पिकांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जुन्नर तालुक्यातील येणेरे, बेलसर, तांबे, निरगुडे, धालेवाडी आदी भागामध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याचं उत्पादन घेतलं जातं। आंबा उत्पादन हवामानाच्या लहरीपणावर अवलंबून आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षीच नुकसान सहन करावं लागतंय। या वादळामुळे अनेक ठिकाणी घराची छते, विद्युत खांब, आंबा, द्राक्षबागा आदींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।
गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालंय, तर पिकेही धोक्यात आली आहेत. अगोदरच पाणी टंचाई आणि त्यामध्ये निसर्गाचा कोप, त्यामुळे बळीराजाचं कंबरडच मोडलंय. या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतमालाच्या आणि आंब्याच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. 6 वाजल्यापासून जी हवा सुटली तर मोक्कार हवा 2 तास हवा चालली होती. तर त्या हवेमध्ये आमचं सगळं कुटुंब आमचं सगळं उडून गेलं. जवळजवळ आमची लाख रुपयाची नुकसान झालेली आहे आणि आमचं कुटुंब वाऱ्यावरती आहे. तर प्रशासनाने आम्हाला एवढंच का थोडं मदत करावी असं आमचे केली. काल हवा सुटल्यानंतर वादळ सुटल्यावर काय त्रास झाला? वादळ सुटल्यानंतर हे सगळं छप्प आमचं उडून गेलं. ताडपत्र्या सगळ्या उडून गेल्या, फाटून गेल्या आणि आमची संपूर्ण फॅमिली सगळी वर बसली होती. अद्याप पंचनामा झाला का प्रशासनातर्फे? नाही, अजून काही पंचनामा वगैरे कुठल्या प्रकारची तुम्हाला मदत? काहीच नाही, काय नाही, अजून कोणी आलंच नाही आमच्या. काल संध्याकाळी भरपूर असा 6-7च्या दरम्यान खूप जोराचा वारा सुटला होता. सुसान एकदम भयंकर हवा होती. त्या हवेमध्ये आंब्यांचं नुकसान झालं. जवळजवळ माझी 300 हुंडी, 300 हुंडीचे 70 ते 80% आंबे डायरेक्ट गळून गेले खाली. 20 ते 30% आंबा झाडाला राहिलेला आहे. खूप प्रमाणात नुकसान झाले मोठं. अद्याप कोणी प्रशासनाचा अधिकारी वगैरे कोणी आमच्यापर्यंत आलेलं नाही किंवा काही विचारलेलं नाही, काही नाही. दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. पुणे अहमदनगर महामार्गावरती वाघोली येथे बगाडे ज्वेलर्समध्ये चेन खरेदी करण्याच्या बहाण्यानं आलेल्या 2 बाईक स्वारांनी सेल्समनवरती गोळ्या झाडून पळ काढल्याची घटना घडली आहे. तर सेल्समन सिद्धेश भुजबळ याच्या मानेलाही गोळी लागली आहे. त्याच्यावरती वाघोली येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पुणे अहमदनगर महामार्गावरील वाघोली येथील बगाडे ज्वेलर्समध्ये 2 अज्ञात बाईक स्वारांनी सेल्समनवरती गोळ्या झाडून पळ काढलाय. हे दोघे बाईक स्वार चेन खरेदी करण्याच्या बहाण्यानं बगाडे ज्वेलर्समध्ये आले होते. सेल्समननं त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता हे दोन्ही व्यक्ती सेल्समनवरती गोळीबार करून फरार झालेत. यामध्ये सेल्समन सिद्धेश भुजबळ यांच्या मानेला गोळी लागली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान त्यांच्यावरती वाघोली येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मग नंतर काय झालं? अंगठ्या पकडून पळत जात होते, पळून गेला. तर मग तर ते धरण्यासाठी त्यांनी आमच्या सेल्समॅनने काचेवरून उडी मारून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. बरं. तर सिद्धेश भुजबळ. मग आम्ही इकडे येऊस तर का ते गोळी लागली त्याला. सिद्धेश भुजबळ. हां, ते कोण सेल्समन होते का? सेल्समॅन. सायरन वाजलं त्यामुळे ते गोंधळले आणि गोंधळल्याच्या नंतर अंगठ्या वगैरे काढून घेतले त्यांनी आणि बाहेर पळ काढला. तर त्याला काय सांगते, कशातलं काढले अंगठे? ट्रेमध्ये. म्हणजे आतमधलं? हां, मध्ये आलते का? नाही, वरूनच हे केलं. घेतात ते करून असं वर चढलं का काचा. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. निवडून आल्यानंतर पुढारी मंडळी परत तोंड दाखवत नाहीत. हा नागरिकांचा समज मोडीत काढत राहुरी नगर परिषदेच्या नगरसेविका डॉक्टर सौ उषाताई तनपुरे यांनी आपल्या प्रभागामध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यात. निवडणूक लागली की दारोदार हिंडून मतदारांच्या पुढे हात जोडून मतदानासाठी भीक मागणे, मात्र निवडून आल्यानंतर परत तोंड दाखवायचं नाही, हे प्रकार पूर्वापार चालत आलेत. नगरसेवक हे फक्त निवडणूक काळामध्येच कार्यकर्त्यांना जवळ करून आपल्या प्रभागातील नागरिकांचे उंबरे जिजवतात. निवडणूक झाल्यानंतर कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून मतदारांचा देखील त्यांना विसर पडतो. या सर्व प्रकाराला खंडित करत प्रभाग क्रमांक 4 मधनं सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेल्या नगरसेविका आणि माजी नगराध्यक्षा डॉक्टर सौ उषाताई तनपुरे यांनी 2 मे रोजी सायंकाळी अचानक आपल्या काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जंगम गल्ली, शिवाजी चौक, सोनार गल्ली आदी आपल्या प्रभागामध्ये येणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन चर्चा केली आहे आणि त्यांच्या समस्या जाणून घेत त्वरित त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. यावेळी सौ तनपुरे यांनी प्रभागातील प्रत्येक गल्ली बोळीमध्ये जाऊन नगर परिषदेच्या कामकाजाची आणि गटारींच्या साफसफाईची तसेच परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली आहे. नगर परिषदमधील आरोग्य विभागातील अधिकारी भास्कर अल्लाट यांना त्यांनी बोलवून घेतलं आणि प्रभागातील स्वच्छतेकडे लक्ष देण्याचं सांगितलं आहे. शहरामध्ये अनेक प्रभाग आहेत.
डिसेंबर 2016मध्ये नगर परिषदेवरती निवडून गेलेले नगरसेवकांचे पुन्हा आपल्या प्रभागातील मतदारांना तोंड दिसले नाहीये. आपल्या प्रभागामध्ये कोणते नगरसेवक निवडून आलेत याचा विसर मतदारांना पडलाय. मात्र सौ तनपुरे यांचा आदर्श इतर नगरसेवकांनी घेतला पाहिजे असं मत मतदारांनी व्यक्त केलंय. यावेळी अफनान आतार, पांडुभाऊ उदावंत, सुनील दायमा, राजेंद्र दुधाडे, सोहेल आतार, शाबाद पठाण आदी उपस्थित होते. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास. चका वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. आळंदी नगरीमध्ये देशभरामधनं भाविक दाखल होत असतात. मोठ्या प्रमाणात वाढणारी रहदारी, त्यातून दूषित पाण्याचं साम्राज्य, त्यामुळे आळंदीकरांसह वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. शहरातून वाहणारी इंद्रायणी नदी जणू गटार गंगाच बनली आहे. त्या नदीतील बंधाऱ्यामधनं आळंदी शहराला पाणी पुरवठा केला जातो. चला नजर टाकूयात आळंदीच्या या गंभीर प्रश्नावर. माऊलींच्या दारी समस्या भारी अशी काहीशी परिस्थिती आळंदी शहराची झाली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मातेसमान मानल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र अलंकापुरीतील पवित्र इंद्रायणी नदीपात्रामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे इंद्रायणीचं पावित्र्य धोक्यात आलंय. मागील काही महिन्यांपासून नदीच्या प्रदूषणामध्ये कमालीची वाढ झाली आहे. आळंदीतील स्थानिक नागरिकांसह भाविकांकडून याबाबत उदासीनता व्यक्त करण्यात येते. महिन्यांपूर्वी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नदीतील पाण्याच्या दुरवस्थेबाबत चिंता व्यक्त करत नदीचं चित्र पालटण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अद्यापही प्रशासनाकडून त्या संदर्भात कुठलीही ठोस पावले उचलली गेली नाहीयेत. पवित्र इंद्रायणी पात्रामध्ये पाण्याचा अतिशय अल्पसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नदीचे पात्र काही ठिकाणी कोरडे पडलंय. परंतु पात्रामध्ये शिल्लक असलेल्या पाण्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. पश्चिमेकडील औद्योगिक वसाहतींमध्ये रसायन मिश्रित घाण पाणी इंद्रायणीच्या प्रवाहामध्ये सोडण्यात येत आहे. पाण्याचा निळा रंग बदलून त्यामुळे या पाण्याला काळा कुळकुळीत रंग प्राप्त झालाय. फक्त स्वच्छतेचे धडे नकोयत, तीर्थक्षेत्र अलंकापुरीमध्ये भाविकांना समस्यांचा सामना करावा लागतोय. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी किमान स्वच्छता राखली जावी अशी मुबलक अपेक्षा भाविक व्यक्त करतायत. मात्र या नागरिकांचा आवाज सरकारच्या कानावर पडेल का, हाच खरा प्रश्न आहे. पाणी 8 दिवस नाही झाले, खूप वर्ष झाले असं पाणी येते. याच्या आधी स्वच्छ पाणी येत होतं. व ज्येष्ठ नागरिक यांनी कुठून पाणी आणायचं आणि कसं प्यायचं. लहान लहान मुलं आहेत, त्यांनी जर पाणी पिलं तर कुठे मुतखडे होतात, कुणाला किडनीचे त्रास आहे, कुणाला लिव्हरचा त्रास आहे. या पाण्यामुळे असे त्रास व्हायला लागलेत. दीपक चव्हाण, C24 तास, आळंदी, पुणे. गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगाव शहरवासियांना पावसाळा असो किंवा उन्हाळा 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. त्यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली आहेत, मात्र उपाययोजना झाली नाहीये. दरम्यान आजही कोपरगावमध्ये पाणी प्रश्नावरती राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या वतीनं वेगवेगळी आंदोलने करण्यात येत आहेत. कोपरगाव शहरातील नागरिकांकडून 12 महिन्यांची पाणीपट्टी वसूल केली जाते. मात्र नागरिकांना 8 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसची नगरपालिकेवरती सत्ता असताना सन 2011 साली 4 नंबरच्या साठवण तलावासाठी 2,30,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी निविदा काढत कामही सुरू करण्यात आलं होतं. परंतु कामातील त्रुटी आणि चौकशीच्या नावाखाली गेल्या काही वर्षांपासून हे काम बंद होतं. मंजूर झालेल्या निधीपैकी 1,40,00,000 रुपयांचा निधी शासनाकडे परत जाणार आहे. शासनानं निधी परत घेऊ नये, रखडलेल्या तलावाचं काम सुरू करावं या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शहरातील शिवाजी चौकामध्ये धरणे आंदोलन करण्यात आलंय. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आशुतोष काळे यांनी तहसीलदारांना निवेदन दिलंय, तर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे. हे आंदोलन खरं म्हणजे 2011 साली माजी आमदार काळेसाहेब यांनी साठवण तलाव नंबर 4 त्याच्यासाठी शासनाकडनं
2 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्या साठवण तलावाचं काम त्यावेळेस चालू झालं आणि FIR त्या कामाच्या बाबतीमध्ये झाली ती का माती चोरी 66 लाखाची झाली आणि या FIRमुळे या तक्रारीमुळे त्यावेळेस ते काम थांबवण्यात आले. त्याची चौकशी त्या ठिकाणी त्यावेळेस चालू झाली, पण अजूनपर्यंत 6 वर्ष झाली ही चौकशी अजून थांबलेली नाही आणि कामही चालू झालेलं नाही. मागच्या वर्षी आम्ही डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीमध्ये, एप्रिलमध्ये 3 वेळेस जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो. त्या महिन्याच्या 2च्या दरम्यान मोठी पाणी टंचाई शहरामध्ये जाणवेल आणि त्यावेळेस ठिकाणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं धरणे आंदोलन आयोजित केलं आहे. या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अशोकदादा काळे यांनी 2011 साली अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडनं एक खास बाब म्हणून 2,30,00,000चा निधी कोपरगाव तलावाच्या साठवण क्रमांक 4 करता त्याची खोली वाढावी आणि पाण्याचा साठा वाढवावा आणि कोपरगावचा दैनंदिन पाणी पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून आणला होता. परंतु काही तक्रारीनंतर 12-13 सालापासून सन 2012-13 पासून चौकशीच्या नावाखाली सदर काम बंद आहे आणि आता शासनाने अखर्चित निधीच्या नावाखाली ती उरलेली जी रक्कम आहे 1,40,00,000 रुपये ती परत मागितलेली आहे. त्याबद्दल मुख्याधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभेमध्ये तसं सांगितलं. त्यानंतर युवा नेते आशुतोष दादा काळे आणि आम्ही सर्व नगरसेवक मंडळी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो. त्यांना निवेदन दिलं की हे 1,40,00,000 रुपये आणि ते तर घेऊच नाही आणि त्याच्यात 2,60,00,000 रुपये शासनाने द्यावे, असा 4 कोटीचा निधी द्यावा आणि कोपरगावच्या साठवण क्रमांक 4चं काम त्या ठिकाणी पूर्ण करावं. परंतु हे होत असताना काही लोकांचा असं डाव याच्यामध्ये की हे 5व्या तळ करा आणि त्याच्यात ते पैसे 1,40,00,000 रुपये घाला. आमचा या गोष्टीला स्पष्टपणे विरोध आहे. आमची मागणी आहे की चौकशी झालीच पाहिजे. कुणी जर दोषी असेल त्याला शिक्षासुद्धा झाली पाहिजे, पण चौकशीच्या नावाखाली 5-5 वर्ष जर काम बंद राहतं आणि आता शासन जर तो निधी परत मागतो तर हे आम्ही कदापि होऊ देणार नाही. त्याकरता किती टोकाचं पाऊल उचलावं लागलं तरी आमची त्याला त्या ठिकाणी तयारी आहे आणि हा निधी आमची स्पष्ट मागणी आहे. 1,40,00,000चा निधी आणि अधिकचा निधी असा त्या साठवण क्रमांक 4मध्ये त्या ठिकाणी काम त्वरित सुरू झालं पाहिजे. त्याची साठवण क्षमता वाढली पाहिजे आणि कोपरगावच्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पाणी पुरवठा सुरळीत होण्याकरता शासनाने करावं. दुसरीकडे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही अनोखं आंदोलन केलंय. डोक्यावरती रिकाम्या पाण्याचे हंडे आणि रिकाम्या पाण्याच्या टाक्यांवर बसून कोणी कोपरगावकरांना पाणी देतं का पाणी अशा घोषणा करण्यात आल्यात. आतापर्यंत कोपरगाव नगरपालिकेवरती काळे कोल्हे गटाची सत्ता राहिली आहे, मात्र पाणी प्रश्न सुटलेला नाहीये. कोपरगाव शहरामध्ये आधी रस्ते आणि नंतर पाईपलाईनचं काम करण्यात आलं, त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, मात्र पाणी प्रश्न देखील सुटलेला नाहीये. कोपरगाव म्हटलं की जसं काळे कोल्हेंचं राजकारण आठवतं तसंच कोपरगावचा पाणी प्रश्न गोदावरी नदी आणि गोदावरी कालव्याच्या जवळ असून देखील कोपरगावला पाणी मिळत नाहीये हे विशेष आहे. आज हे 2 कारखाने यांचे बॉबी भिंगरीचे धंदे यांच्यावाले तुम्ही कधी पाहिलं यांचे आंदोलन, कधी पेपरमध्ये बातमी का बॉबी भिंगरीला पाणी कमी पडलं बा, कधी कारखाने बंद पडले यांचे, कधी यांना पाणी अख्खा पुरवठा चालतो, कधी पाण्याला पाणी कमी पडत नाही लोकांना. हे बॉबी भिंगरीला कधी पाणी कमी पडणार नाही. फक्त जनतेच्या आकोळ्या होत्या पाण्याचे, बस येते येऊन त्या लोकांना फक्त ह्याच्यामध्ये घेऊन त्यांना बोलबोचन तुम्ही काय करता काय नालायक लोक परत जनताला मिटिंगमध्ये घेऊन परत निवडून येतात, परत त्याची झक मारून परत लोकांना काही बोलतात. गेल्या अनेक वर्षापासून कोपरगावची पाण्याची समस्या अत्यंत बिकट झालेली आहे. अनेक वर्षापासून ह्या कोपरगाव शहरात पाण्यावाचून नुसते आंदोलन चालू आहे. मागच्या वर्षी गेल्या वर्षी आम्ही आलिमबाई, सतीश अण्णा काकडे, मी स्वतः आम्ही आत्मदहन केलं. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले. आम्ही यांना सांगितलं होतं 5 नंबर तळ्याचा भ्रष्टाचार झालेला आहे, 2.25 कोटीचा थोडा तिडका नाही. तो दीप एंटरप्राइजेसवाला
त्या नाशिकवाला त्यांनी कोपरगावच्या ठेकेदाराने कोपरगावच्या याच गावाल्याला दिलं, असे यांनी हिळून मिसळून हे पैसे खाऊन टाकले आणि कोपरगावच्या जनतेकडून सक्तीने वसूल केले. यांनी नाही वसुली झाली तर यांनी डायरेक्ट यांचे फ्लॅक्स बोर्ड लावले, फ्लॅक्स बोर्ड लावून यांच्याकडून पैसे वसूल केली आणि यांना दम दिले. जर पुढच्यांनी नाही भरले तर 7 दिवसात आम्ही करू. अहो जर तुम्ही एवढे होते तर कोणाच्या दबावाला बळी पडले तुम्ही? का तुम्ही यांनी केले नाही? का तुम्ही फ्लॅक्स बोर्ड लावले नाही? अहो ठेकेदारांचे फ्लॅक्स बोर्ड लावा, काळ्या यादीमध्ये नाव टाकून त्यांची अख्खी लिस्ट लावा मोठी. जर तुम्ही नाही लावली तर याच्या पुढच्या याला आम्ही स्वतः इथे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. असं आंदोलन करू का तुम्हाला पाहायला सुद्धा लाज वाटली पाहिजे. असं नाले प्रवृत्तीचं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये ज्या लोकांकडे 1500 रुपये 2000 रुपये थकबाकी होती त्यांच्याकडे नगरपालिकेची पूर्ण टीम जाऊन त्यांचे नळं कट करून त्या नळांमध्ये लाकडी खुट्ट्या ठोकण्यात आल्या आणि ज्यांच्याकडं 1.5 लाख 20,000 25,000 50,000 अशा लोकांकडच्या थकबाकी आहे त्यांचे फक्त त्यांनी गावामध्ये नावानिशी बोर्ड लावले. बोर्ड लावल्यानंतर त्या लोकांनी घरपट्टी नळपट्टी भरली का नाही भरली याचा कोणताही खुलासा नगरपालिकेने केला नाही. भरली असेल तर त्यांचे काही आभार वगैरे काही व्यक्त केले नाही परत बोर्ड लावून. मग तो पैसा गेला कुठं? नगरपालिकेचा जमा झाला का नाही हे सुद्धा आत्तापर्यंत कोपरगावच्या नगरपालिकेला कळालं नाही. फक्त थकबाकी कळाली पण ती वसूल झाली का नाही हे सुद्धा कोपरगावच्या जनतेला कळालं नाही. नगरपालिकेने तो पैसा काय केला, वसूल झाली का नाही का हे व्यवहार असा पारदर्शक झाला पाहिजे. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. 6 मार्च रोजी माजी सैनिक यशवंत गांजाळे यांना गणेश थोरात यांच्याकडनं मारहाण करण्यात आली होती. मात्र तक्रार दाखल करूनही अद्यापही आरोपीस अटक करण्यात आली नाहीये. त्यामुळे भारतीय जनता सेना आणि आंबेगाव तालुका माजी सैनिक संघटना यांच्या वतीनं मंचर पोलीस स्टेशनवरती निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय जनता सेना आणि आंबेगाव तालुका माजी सैनिक संघटना यांच्या वतीनं मंचर पोलीस स्टेशनवरती माजी सैनिकास झालेल्या मारहाण प्रकरणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. 6 मार्च रोजी माजी सैनिक यशवंत गांजाळे यांना गणेश थोरात यांच्याकडनं मारहाण करण्यात आली होती. सदर प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्यापही या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली नाहीये. याच्या निषेधार्थ या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर मोर्चाचे नेतृत्व आंबेगाव तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष वसंत हिंगे, भारतीय नवजवान सेना पक्षाचे अध्यक्ष संजय पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे. यावेळी जागर संघटनेचे अध्यक्ष सुरेश भोर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत भोर आणि बहुसंख्य माजी सैनिक उपस्थित होते. फार मोठा पक्ष काढतोय, नॅशनल लेवलला पक्ष काढलाय म्हणजे काय मी वेडा नाहीये. आणि माझ्या सैनिकावर जो अन्याय होतोय हे तर मी कधीच खपून घेणार नाही. चाही इथं मला देश महत्वाचा आहे, मला खासदार आमदार महत्वाचा नाहीये. दिनेश बानखेले, स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. पाथर्डी तालुक्यामध्ये मंगळवारी 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 3घांचा मृत्यू झालाय. चैतन्य चव्हाण याचा अपघातामध्ये अजित खेडकर या शाळकरी मुलाचा विजेचा धक्का लागून तर रंजना गर्जे या महिलेचा पाण्यात पडल्यामुळे मृत्यू झालाय. पाथर्डी तालुक्यामध्ये मंगळवारी 3 वेगवेगळ्या घटनेमध्ये 3घांचा मृत्यू झालाय. चैतन्य चव्हाण याचा अपघातामध्ये अजित खेडकर हा शाळकरी मुलगा विजेचा धक्का लागून तर रंजना गर्जे या महिलेचा पाण्यात पडल्यामुळे मृत्यू झालाय. उपजिल्हा रुग्णालयामध्ये 3घांच्याही मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलंय आणि त्यांच्या गावी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेत. मंगळवारी सकाळी 8 वाजता तनपूरवाडी शिवारातील मोटरसायकलला अज्ञात वाहनानं धडक दिल्यामुळे चैतन्य गणेश चव्हाण याचा जागीच मृत्यू झालाय तर त्याचा मोटरसायकलीवरील साथीदार बचावलाय. चैतन्य आणि त्याचा मित्र पाथर्डी शहरातील एका कापड दुकानामध्ये कामगार होते.
कामावर येताना हा अपघात तनपूरवाडी जवळील महाजन वस्ती शेजारी झालाय। गेल्या वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग कल्याण विशाखापट्टणम या रस्त्याचं काम सुरू आहे। बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचं खोदकाम करण्यात आलंय, त्यामुळेच अपघात होऊन चैतन्य चव्हाण याचा मृत्यू झालाय। दरम्यान संबंधित रस्त्यांचं काम करणाऱ्या ठेकेदारावरती कारवाई करावी अशी मागणी करत तनपूरवाडी येथे मयत चैतन्य चव्हाण याचं शव रस्त्यावर ठेवून नागरिकांनी रास्ता रोको केलाय। या ठिकाणी रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडलेत। रस्ता कामाच्या नावाखाली ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले, त्यामुळे दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत। याकडे प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी करत तनपूरवाडी येथे गतिरोधक बसवावे, भुयारी मार्ग तयार करावेत अशी संतप्त मागणी नागरिकांनी केली आहे। या घटनेबाबत ग्रामस्थ महेश लगड आणि शैलेश उगार यांनी आपली भावना व्यक्त केली आहे। रस्त्यांचं काम सुरू असताना संबंधित ठेकेदार तसेच कंपनी नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये हलगर्जीपणा करते। या ठिकाणी दिशादर्शक पुरेसे फलक नाहीयेत। खोदकाम केलेल्या रस्त्याच्या बाजूने सुरक्षा कठडे नाहीयेत। संथ गतीनं काम सुरू आहे, त्यामुळेच दररोज या ठिकाणी अपघात होत आहेत। तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी आंदोलकांशी चर्चा करून कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय। तर दुसरी घटना करोडी येथे वीज पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या अजित नवनाथ खेडकर यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झालाय। तिसरी घटना मोहोज देवडे गावातील रंजना महादेव गर्जे या शनिवारी सायंकाळी घरामधनं गावात जाऊन येते असं सांगून गेल्या आणि त्या परत आल्याच नाही। नातेवाईकांनी शोध घेतला असता त्या सापडल्या नाहीयेत। मंगळवारी सकाळी गावातीलच बाबाभाई शेख यांच्या विहिरीमध्ये रंजना गर्जे यांचा मृतदेह पाण्यावरती तरंगताना आढळून आलाय। आज मंगळवार रोजी चैतन्य गणेश चव्हाण हा पाथडीला जात असताना अपघात झाला। त्या अपघात होऊन ते एक्सपायर झाला। त्याचे कारण निव्वळ कारण रोडचं खराबी, जे 2 वर्षापासून 222 हायवेचं जे काम चालू आहे त्या कामात एकदम हलगर्जीपणा जो पहिला ठेकेदार होता तो काम सोडून निघून गेला। त्यानंतर दुसरे ठेकेदार आलेला आहे, तरी पण काम ते काय झालेलं नाही। प्रत्येक रोडवर तनपूरवाडी ते पाथडीला जात असताना कमीत कमी भरपूर ते खड्डे रोडवर खड्डे झालेले आहेत। त्या खड्ड्यात पडून गाडीचा ॲक्सिडेंट होऊन हा मुलगा मयत झाला आहे। त्याचं वय एकदम अल्पवयीन असताना, म्हणजे 18 वर्षाचा आहे आणि हे एकदम गावाच्या दृष्टीने आमच्या गावचा तो एक नातू असलेला नातू आहे आणि त्याचा असा अपघात अशा पद्धतीने झाला आहे। आमचा मित्र चैतन्य चव्हाण याचा रस्ता अपघातात दुर्दैवी असा अंत झालेला आहे। तरी त्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेले रोडचे ठेकेदार तसेच दुरुस्तीच्या नावाखाली सुमारे 2 वर्षापासून रस्ता खोदकाम करून ठेवलेला आहे, चुकीच्या ठिकाणी मार्किंग केलेलं आहे। ह्या मृत्यूस जबाबदार आहे ठेकेदार आणि रोड कंत्राटदारास धरण्यात यावं अशी मी शासन दरबारी मागणी करतो। यानंतर जर कुठला बळी गेला आणि याचे जर काही वाईट परिणाम झाले याची पूर्ण जबाबदारी सरकारची आणि ठेकेदाराची असेल, याची कृपया यांनी नोंद घ्यावी। मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी। श्री क्षेत्र आळे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी आहे। या ठिकाणी समाधी सोहळ्यानिमित्त यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। या यात्रेमध्ये गृहोपयोगी वस्तू, शेतीची अवजारांची मोठ्या प्रमाणात विक्री होते। यावेळी कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यामध्ये विशेष म्हणजे अपंगांच्या कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री क्षेत्र आळे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी आहे। या समाधी सोहळ्यानिमित्त यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी गृहोपयोगी वस्तू आणि शेती अवजारांची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते। या यात्रेच्या निमित्तानं भव्य कुस्त्यांच्या आखाड्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कुस्त्यांच्या आखाड्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातील पैलवानांनी आपला सहभाग नोंदवलाय। यावेळी अपंगांच्या कुस्त्यांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। त्यामध्ये अपंगांनी आपला मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलाय। दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। महाराष्ट्र दिनानिमित्त चाकण जवळील नाणेकरवाडी येथे ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेमध्ये दारूबंदीचा ठराव एकमुखानं पारित करण्यात आलाय। त्यामुळे आता दारू व्यावसायिकांची चांगलीच धांदल उडणार आहे। खेड तालुक्यातील चाकण जवळील नाणेकरवाडी येथे ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव एकमुखानं पारित करण्यात आलाय।
महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेला गावातील महिलांसह 200 ग्रामस्थ उपस्थित होते. मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिलांनी प्रथमच ग्रामसभा गाजवली आहे. यावेळी सरपंच राहुल नाणेकर, ग्रामपंचायत सदस्य दीपा नाणेकर, राजू नाणेकर, शरद नाणेकर, शशिकांत नाणेकर, सुनीता जाधव, गंगूबाई जाधव, लीलाबाई जाधव, भाजपचे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब नाणेकर, मुख्याध्यापक लक्ष्मण नाणेकर, साधना नाणेकर आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 2 दिवसांपूर्वी गावातील महिलांनी ठाकरवाडी येथील दारू धंद्यावरती धाड मारून दारूधंदा उद्ध्वस्त केला होता. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं महामार्गावरील दारू दुकाने नागरी लोकवस्तीमध्ये सुरू झाल्यामुळे नागरिकांचा विरोध वाढला. त्यामुळे दारू व्यावसायिकांची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे. सरकारने जो निर्णय दिला की हायवे पासून 500 मीटर अंतरावरती वाईन शॉप वगैरे चालू होती, त्यामुळे रस्त्यावरचे जे वाईन शॉप होते ते नाणेकरवाडीमध्ये आल्यामुळे महिला संतप्त झालेल्या आहेत. महिलांनी एकमुखाने निर्णय घेतला आहे. आज ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतमध्ये आम्हाला आमच्याकडे अर्ज आला की बाबा आम्हाला असे दुकानं नको आहेत, पण नाणेकरवाडीमध्ये संपूर्ण दारूबंदी व्हायला पाहिजे. आणि ह्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ग्रामपंचायत बॉडीने पण हा निर्णय घेतलेला आहे. सरपंच राहुल शेख नाणेकर आणि संपूर्ण बॉडी, ग्रामपंचायत बॉडी यांचा निर्णय झालेला आहे की संपूर्णपणे महिलांना पाठिंबा द्यायचा, गावामध्ये संपूर्णपणे दारूबंदी करायची आणि महिलांना पूर्णपणे सपोर्ट करायचा. अजून काय मान्य राहील पुढच्या महिला प्रत्येक पावलाचे चांगलं उचलतील. त्याला नाणेकरवाडी ग्रामस्थांचा, नाणेकरवाडीच्या प्रत्येक बॉडीचा म्हणजे ग्रामपंचायत सदस्यांचा पाठिंबा राहील. महिलांनी असं पुढे जावे, गावाचं नाव उज्ज्वल करावे. बाबतीत निर्णय घेतला आहे. त्याच्यामध्ये लोकांनी अनेक पळवाटा काढल्या. रस्त्याची मालकी बदलण्यापर्यंत लोकांची मदत घेतली. अजून बातम्याप्रमाणे जर मालकी रस्त्यांची बदलली तर त्याला निधी मिळणार नाही. पर्यायाने रस्ते खराब होते, हायवे खराब होते. म्हणजे केवळ दारू धंदे चालू ठेवण्याकरता हायवेची मालकी बदलणं हे योग्य नाही. त्याचप्रमाणे हायवेपासून 500 मीटर अंतरावर दारू दुकानामध्ये गेली, 500 मीटर अंतरावर बाहेर तरीसुद्धा त्यामुळे दारूबंदी होणार नाही. या उलट गावागावामधून घरांच्या समोर आजूबाजूला दारू पिऊन माणसं पडतील. आपल्या दारापुढं कोणी पडलं दारू पिऊन तर त्याला जर कोणी उठवण्याचा प्रयत्न केला दंगा धोका होईल, मारामाऱ्या होतील आणि सामाजिक शांततेचा त्यामुळं भंग होईल. तर शासन निर्णय 500 मीटरचा जो बाहेर केला आहे त्याऐवजी पूर्ण दारूबंदी, इतर राज्यामध्ये पूर्ण दारूबंदी आहे, महाराष्ट्रामध्ये का पूर्ण दारूबंदी होऊ शकत नाही. दारूमुळं जरी शासकीय करात भर पडते असं जरी त्याचं म्हणणं असलं तरी दारू पिण्यामुळं अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात आणि हजारो कोट्यावधी रुपयाची मालमत्ता नष्ट होते किंवा अनेकांचं जीवन अशांत होतं. त्याला जबाबदार कोण? शासनाला दारूबंदीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा समाजातील शांतता महत्त्वाची आहे. तर त्या दृष्टीने दारूबंदीचा हा निर्णय मला योग्य वाटत नाही. हनुमंत देवकर, C24 तास, चाकण. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सकाळ वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. 3 मे रोजी तनपुरे साखर कारखान्याच्या कारखानास्थळी सभासद, ऊस उत्पादक आणि कामगार मेळावा संपन्न झालाय. यावेळी राजकारणाच्या पलीकडे जाऊन मोठ्या तळमळीनं तनपुरे कारखाना सुरू करण्यासाठी सुजय विखे हे प्रयत्न करतायत. त्यामुळे त्यांच्या पाठीमागे आपण खंबीररित्या उभं राहणार आहे अशी प्रतिक्रिया आमदार शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केली आहे. तनपुरे कारखान्यामध्ये काही राजकारण केल्याचं दाखवून दिल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईल असे प्रतिपादन आमदार शिवाजी कर्डिले यांनी कारखान्याच्या कार्यस्थळी 3 मे रोजी झालेल्या सभासद, ऊस उत्पादक आणि कामगार मेळाव्याप्रसंगी केलाय. यावेळी व्यासपीठावरती डॉक्टर सुजय विखे, उदयसिंह पाटील, शामराव निमसे, दादा पाटील सोनवणे, सुरेश करपे, विजय डवले
आसाराम ढूस, उत्तम म्हसे, नंदकुमार डोळस, आर तनपुरे, नानासाहेब गागरे, रमेश उंडे, नामदेव ढोकणे, शिवाजी गाडे आदी उपस्थित होते. दरम्यान प्रवरा कारखान्याला जो भाव मिळेल तोच भाव तनपुरे कारखान्याला दिला नाही तर त्याची जबाबदारी माझ्यावर राहील आणि येत्या 15 दिवसांमध्ये हप्ते पाडून कारखान्याचा ताबा संचालक मंडळाकडे दिला जाईल असे आश्वासन कर्डिले यांनी दिले आहे. यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना सुजय विखे म्हणाले की कारखाना सुरू करणं कोण्या एकट्याचं काम नाहीये, त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. कारखाना सुरू झाल्यानंतर जर कोणी आंदोलन केलं तर मी कारखान्याला टाळे लावून निघून जाईल. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असो, मला त्याचं काही देणं घेणं नाहीये. कारखान्याच्या गेटच्या आतमध्ये कोणतेही राजकारण चालणार नाही. यावेळी शिवाजी गाडे यांनी कारखाना स्थापनेची पार्श्वभूमी मांडत कारखाना चालला तर सभासद आणि कामगार जिवंत राहतील अशी भावना व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरसिंग पवार, सूत्रसंचालन गणेश विघे आणि आभार उदयसिंग पाटील यांनी मांडलेत. त्या निवडणुकीमध्ये आम्ही फार्म घोटाळा केली आणि पत्रकार परिषद घेऊन मी जाहीर केलं होतं की ज्याच्या ताब्यामध्ये शेतकरी सभासद कारखाना देतील त्याला जिल्हा बँक, राज्य सरकार, केंद्र सरकारकडून जी मदत लागेल, जी सहकार्य लागेल ती करण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेऊ आणि तो शब्द पाळण्याचा आज आपण खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काम केलं. जिल्हा बँकेतून आपण आपल्याला माहिती का आता त्याच्यामध्ये हप्ते पाडून देण्याचा निर्णय कालची 30 तारखेला जी काही बोर्ड मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेण्याचं काम झालं आहे. जवळजवळ आता जिल्हा बँकेतून कारखान्याला 10 हप्ते पाडून देण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेतला आहे आणि एकदा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 10 हप्ते पाडून देण्याचा निर्णय ज्यावेळेला होईल त्यावेळेला आता कारखाना दुसऱ्या बँकेतून त्याच्यामध्ये कर्ज उभा करेल आणि तो कारखाना आपल्याला 1-15-3 आठवड्याच्या आतच जिल्हा बँक तुमच्या कारखान्याच्या चेअरमन संचालकाच्या ताब्यामध्ये देण्याचा निर्णय त्याच्यामध्ये होईल आणि महिन्याभरातच हा कारखाना चालू होईल अशी मला त्याच्यामध्ये अपेक्षा आहे. काय एकूण किती कर्ज आहे त्याबद्दल? जे काय जिल्हा बँकेचं, इतर बँकेचं आणि शासकीय जे देणं आहे जवळजवळ 293 कोटी रुपयाचं कर्ज जिल्हा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तनपुरे सहकारी कारखाना नाही. शेवटी इतकी मेहनतीने या स्तरावर पण पोहोचलेलो आहे. कर्डिले साहेबांनी पूर्ण प्रतिष्ठापनाला लावून या ठिकाणी आपल्याला सहकार्याची भूमिका घेतली. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, मी असतो, आम्ही रात्रंदिवस इतर ठिकाणी जाऊन पळपळ करून हा कारखाना सुरू कसा होईल, आमचे संचालक आहे, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक प्रत्येक ठिकाणी रात्रंदिवस मेहनत करून हा कारखाना कसा सुरू होईल विविध सरकारी अधिकाऱ्यांना आम्ही भेटतो. हा फक्त कारखाना चालू करण्यासाठी फक्त आम्ही चालू करायचा आणि मग ऊस बाहेरून आणायचा यासाठी कधी घेतलेलाच नव्हतं. निवडणुकीचे एजेंडे क्लिअर फिक्स होते आणि यामध्ये सभासदांचं सहकार्य असेल तरच हा कारखाना पुढच्या वर्षी देखील चालू राहील. सभासदांनी ऊस घातला नाही. शेवटी कारखाना सभासदांच्या मालकीचा आहे. हा कर्डिले साहेबांच्या मालकीचा नाही, सुजय विखेचा नाही, संचालकाचा नाही. तर सभासदांच्या मालकीचा असलेला कारखानाची जबाबदारी सभासदच घ्यायला तयार नसतील तर मग ही जबाबदारी आम्ही जरी कशाला उचलायची. तर सभासदांना जर त्यांचा कारखाना, त्यांच्या मालकीचा कारखाना चालवायचा असेल तर यासाठी लागणारा ऊस हा सभासदांनीच घालवावा. 1 टन सुद्धा ऊस हा बाहेरून आणला जाणार नाही. परिसरातले सभासद जर ऊस घालत असतील तर हा कारखाना चालवला जाईल. अन्यथा पुनश्च हप्ते थकून हा जिल्हा बँक जप्त करून लिलावाला काढून खाजगीकरण जरी केलं तरी त्यामध्ये आमचा हरकत राहणार नाही. मात्र जर सभासदांनी ऊस घातला आणि प्रामाणिकतेने सभासदांनी ऊसतोड कार्यक्रमाला राबवून दिला तर निश्चित भविष्य कालावधीमध्ये हा कारखाना कधीच बंद पडणार नाही ही खात्री देखील सभासदांना मी देतो. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. तूर उत्पादक 2,93,000 शेतकऱ्यांचं जवळपास 12 ते 15 कोटींचं नुकसान झालंय. या परिस्थितीला सरकार जबाबदार आहे. त्यामुळे सरकारनं कर्जमाफी केलीच पाहिजे, अन्यथा कर्जमाफीसाठी आर या पारची लढाई आम्ही सुरू करू असे खासदार आणि स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितलंय. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. येत्या 4 तारखेला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती कोल्हापूर येथे भव्य मोर्चा स्वाभिमानी संघटना काढणार आहे. तसेच कर्जमुक्तीसाठी आंदोलनाचा दुसरा टप्पा कोल्हापूरच्या आंदोलनामध्ये घेणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितलंय. शेतीमालाचे भाव कमी होत आहेत. कांदा, पालेभाजी सगळ्याच पिकांना सरकारचे धोरण कारणीभूत आहे. शेतकऱ्यांनी जर शेतीकडे पाठ फिरवली तर अवघड होईल असा सज्जनदम शेट्टी यांनी सरकारला दिलाय. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तृतीय पंथांना सुद्धा आमची दया आली आहे.
आणि आम्हाला त्यांनी पाठिंबा दिलाय, मात्र सरकारला जाग येत नाहीये असं शेट्टी म्हणालेत. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. उत्पादक शेतकऱ्यांचा दुसरा हप्ता 500 रुपये मिळावा या मागणीसाठी आम्ही एक प्रचंड मोठा असा मोर्चा काढतोय. याबरोबरच काल झालेल्या विशेष गाव सभेमध्ये महाराष्ट्रातल्या बहुसंख्य गावामध्ये शेतकऱ्यांनी 7/12 कोरा झाला पाहिजे, स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे उत्पादन खर्चावर आधारित उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभाव मिळाला पाहिजे, 60 वर्ष पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे आणि मायक्रो फायनान्सच्या कचाट्यातून ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर महिलांना सोडवलं पाहिजे. या मागण्यांसंदर्भातही ठराव झालेले आहेत. याही आमच्या मागण्या उद्याच्या या 4 तारखेच्या मोर्चामध्ये आहेत. तर 12:30, 12:45, 13, 13:15 अशा पद्धतीची रिकव्हरी असणारे आमचे साखर कारखाने का देऊ शकत नाहीत, हा साधा प्रश्न आहे. आणि म्हणून यावेळी 500 रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळालंच पाहिजे, याबाबतीत स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक परिषदा, मेळावे घेतले, मोर्चे काढले. आत्तापर्यंत आमच्याकडे 6.5 लाख शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचे फॉर्म भरून दिलेले आहेत. या अभियानाची सुरुवात आम्ही गेल्या वर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुळजापूरला दुष्काळी परिषद घेऊन केलेली होती आणि वर्षभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर हे अभियान राबवलं. त्याचा दुसरा टप्पा आता या आंदोलनाचा सुरू होतोय. कोल्हापूरच्या मोर्चामध्ये पुढच्या आंदोलनाची घोषणा आम्ही करणार आहोत. मुख्यमंत्री म्हणतात की कर्ज संपल्यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाही, त्याची खात्री काय? हेच मुख्यमंत्री ज्यावेळी विरोधी पक्षात होते त्यावेळी शेतकऱ्याचा 7/12 कोरा झाला पाहिजे असं आमच्याबरोबर मोर्चा खांद्याला खांदा लावून मोर्चे काढत होते. सोयाबीनला 6,000 रुपये भाव मागत होते, आता 2,500 पर्यंत भाव आला. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार धरून मुख्यमंत्र्यांच्यावर 302 दाखल झालं पाहिजे असं हे विरोधी पक्षात असताना म्हणत होते. आणि आज तेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील याची खात्री जर आमच्याकडे मागत असतील ते दुर्दैवाची गोष्ट आहे. तेव्हा 7/12 कोरा झाल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही, ही आमची वस्तुस्थिती आहे. कर्जमुक्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न संपणार नाहीत, परंतु आज मरणासन्न अवस्थेत असणाऱ्या शेतकऱ्याला कर्जमुक्ती हे सलाईन आहे. आणि एखाद्या अत्यवस्थ रुग्णाला सलाईन दिल्यानंतर तो बरा होतो याच्यातला भाग नाही, परंतु सलाईन दिल्यानंतर पुढच्या उपचारासाठी त्याचं शरीर प्रतिसाद द्यायला लागतं. त्या पद्धतीनं शेतकऱ्याला नव्यानं जर आयुष्याची सुरुवात करायची असेल, मुख्यमंत्री म्हणतात त्या पद्धतीनं पायाभूत सुविधांची त्याला जोड द्यायची असेल, तर त्यासाठी गलितगात्र झालेल्या शेतकऱ्याला पहिल्यांदा सलाईन देऊन त्याला सचेतन करावं लागेल. आणि त्याच्यासाठी कर्जमुक्ती हा एकच पर्याय आहे. आणि म्हणून त्याबाबतीत आम्ही ठाम आहोत. कर्जमुक्ती दिल्यानंतर स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभावाची जर शाश्वती झाली तर मग मात्र शेतकरी स्थिरस्थावर होऊ शकतो. आणि म्हणून या बाबतीत आम्ही आग्रही आहोत. वेळ प्रसंग पडला तर आरपारची लढाई करायची आमची तयारी आहे, रस्त्यावर उतरायची तयारी आहे, परंतु आता स्वाभिमानी मागं हटणार नाही, ही आमची भूमिका आहे. आम्ही माफी मागत नाही, कारण माफी गुन्हेगाराला दिली जाते. आम्ही मुक्ती मागतोय आणि हे पाप सरकारचं आहे. आणि म्हणून सरकारच्या पापातून आम्हाला मुक्त करा आणि पुन्हा नव्यानं शेती करायची संधी द्या. आज एकापाठोपाठ एक अनेक गावामध्ये शेतकरी गावसभा घेऊन संपावर जाण्याचा इशारा देत आहेत. आणि अशा पद्धतीनं बळीराजा जर शिवारातून बाहेर पडला तर 126 कोटी जनतेला पुरवू शकेल असं अन्नधान्याचं कोठार जगाच्या पाठीवर कुठेही नाही, तशी बाजारपेठही उपलब्ध नाही. आणि अशा पद्धतीनं जर शेतकरी शेतीकडे पाठ वळवायला लागला तर ती कदाचित अराजकतेची सुरुवात असू शकेल. शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा जो उद्रेक निर्माण झालेला आहे त्याच्यावर उपाययोजना म्हणून आज कर्जमुक्तीचा त्याला डोस देण्याची आवश्यकता आहे. खरं तर तृतीय पंथीयांना सुद्धा आमची दया आली, त्यांनी पाठिंबा दिला आज आम्हाला. आज आमच्यासाठी 1 दिवसाचा उपवास केला त्यांनी.
गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. येत्या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 7वी आणि 9वीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभागानं जोरदार तयारी सुरू केली आहे. हा अभ्यासक्रम बालभारतीनं त्यांच्या वेबसाईटवरती टाकलाय. या अभ्यासक्रमाची पुस्तकं ही व्हॉट्सॲपवरती व्हायरल झाली आहेत. त्यामुळे आता नवीन अभ्यासक्रमाविषयी शिक्षण क्षेत्रामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी सत्रापासून इयत्ता 7वी आणि 9वीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. सन 2018-19 या वर्षामध्ये इयत्ता 9वी आणि 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल होऊ शकतात. इयत्ता 7वी आणि 9वीच्या सुधारित अभ्यासक्रमामध्ये येत्या शैक्षणिक सत्रापासून मोठा बदल दिसणार आहे. ही पुस्तकं 8 दिवसामध्ये बाजारामध्ये येणार आहेत. या अभ्यासक्रमाचे पूर्ण पुस्तके छापून झाली आहेत. इयत्ता 7वी आणि 9वीचा अभ्यासक्रम ज्ञानरचनावादावरती आधारित असल्यामुळे विद्यार्थ्यांना कृतीशील अभ्यासक्रम शिकवला जाईल. नव्या अभ्यासक्रमामध्ये एखादा विषय समजावून सांगायचा असेल तर तो कृतीमधनं सांगावा लागणार आहे. त्यामुळे ही पुस्तकं आम्ही बालभारतीच्या वेबसाईटवरती टाकली आहेत आणि शिक्षकांना अभ्यासक्रमाची माहिती व्हावी यासाठी तो सर्वांना व्हॉट्सॲपवरती पाठवण्यात आला आहे, अशी माहिती बालभारतीच्या अभ्यासक्रम तज्ज्ञ सुलभा विधाते यांनी दिली आहे. त्याची लिंक सर्व ठिकाणी पाठवण्यात आली आहे. शिक्षकांना या नवीन अभ्यासक्रमाची माहिती व्हावी यासाठी तो मोबाईलवरती देखील पाठवण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. दर किती वर्षांनी अभ्यासक्रम बदलला असतो? यावर्षी कुठला अभ्यासक्रम बदललाय आणि काय वेगळं स्वरूप आहे? यावर्षी इयत्ता 7वीचा अभ्यासक्रम बदललेला आहे आणि जून सत्रापासूनच इयत्ता 9वीचाही अभ्यासक्रम बदलणार आहे. इयत्ता 7वीची पाठ्यपुस्तकं बालभारतीच्या वेबसाईटवर आम्ही अपलोड केलेली आहे. याच्यामध्ये सगळं ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धतींचा समावेश आहे. त्याच्यामध्ये कृती करा, शोध घ्या, विविध उपक्रमांचा समावेश आहे आणि ही पाठ्यपुस्तके 22 एप्रिललाच अपलोड झालेली आहेत. ठीक आहे, व्हॉट्सअपवरती पण आली. ती व्हॉट्सअपवर पण आम्ही एक लिंक पाठवलेली आहे आणि या लिंकवरून सर्व शिक्षकांनी त्याचा आधीच अभ्यास करावा हा त्यामागचा मुख्य हेतू आहे आणि म्हणून आम्ही व्हॉट्सअपद्वारे बालभारतीची जी वेबसाईट आहे ही दिलेली आहे. त्या कोणत्या लिंकवरून ती डाउनलोड करून घ्यायची हेही सांगितलेलं आहे आणि याचा अभ्यास करून शिक्षकांनी पूर्वतयारीनेच जून महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यास सज्ज व्हावं हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. दरवर्षी म्हणजे दर 10 वर्षांनी बदलत असतात, यावेळेस 7 वर्षांनी बदललं आहे. नेमकं कारण काय? समाजामध्ये जे नवीन सातत्याने बदल होतात, या बदलांची दखल जर शिक्षण क्षेत्रामध्ये घेतली गेली नाही तर शिक्षण क्षेत्र मागे आणि समाजातील बदलांचा वेग पुढे हे व्यस्त प्रमाण होता कामा नये हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. आणि समाजातील या बदलांचा जो समावेश जर पाठ्यपुस्तकामध्ये आला तर नक्कीच आपल्याला पुढची जी पिढी घडवायची आहे ही पिढी आपल्याला आवश्यक असणाऱ्या समाजानुरूप गतीनुसार चालता येईल हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. किती वर्षांनी बदललेत आणि किती वर्षांनी बदलत असतात? 7 वर्षांनी साधारण हा बदल झालेला आहे आणि या पुस्तकांमध्ये ICTच्या माध्यमातून म्हणजे वेगवेगळे जे तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त सखोल ज्ञान व्हावं हा उद्देश आहे. म्हणून ICTचा सुद्धा या पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश केलेला आहे. सुधारित बदलाच्या अभ्यासक्रमानुसार येत्या शैक्षणिक वर्षामध्ये 7वी आणि 9वीच्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकं बदलली आहेत आणि ती बाजारामध्ये लवकरच उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हा नवीन अभ्यासक्रम कसा असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. मंत्रिमंडळामध्ये सदाभाऊ खोत यांना कमी अधिकार आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर अवलंबून राहत नाही. तसेच सदाभाऊ खोत म्हणजे शेतकरी संघटना नाहीये तर ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एक घटक आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. आम्ही सरकारचा ठेका घेतला नाहीये, त्यांचे उदं करायला आम्ही सदाभाऊ खोत यांना समजावून सांगू, असे शेट्टी म्हणालेत. तसेच सदाभाऊंच्या वरती स्वाभिमानी संघटनेची कोणतीही जबाबदारी नाहीये, ते फक्त मंत्री आहेत, बाकी काही नाही. आम्ही त्यांच्यावरती अवलंबून नाहीये, ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एक घटक आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.
सदाभाऊ खोत म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना हा कार्यकर्त्यांचा एक संच आहे आणि त्यातले सदाभाऊ एक घटक आहेत. त्यामुळं त्यांची व्यक्तिगत मतं काय त्याच्या याला काय फारसं महत्त्व नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका काय आहे ह्याला फार महत्त्व आहे. सदाभाऊंना आम्ही प्रतिनिधी म्हणून कार्यकारिणीने निर्णय घेऊनच पाठवलेला आहे मंत्रिमंडळामध्ये, आणि परंतु त्यांना मंत्रिमंडळामध्ये जे काय अधिकार आहेत ते अतिशय कमी आणि नाममात्र आहेत. निर्णय प्रक्रियेमध्ये ते कुठेही नसतात. त्यांना कॅबिनेटमध्ये बसता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांच्याकडून आमच्या फारशा अपेक्षा नाहीत. आम्ही आता रस्त्यावरची लढाई लढूनच माझी भेट झाल्यानंतर सदाभाऊंना तुमचा सल्ला सांगेल. असं काय अडचण व्हायचं काय कारण नाही आहे. आणि आम्ही सांगू त्यांना सरकारचा आपण काही ठेका घेतलेला नाही आहे. सरकारची उधोवड करण्याचा सरकारचे प्रश्न सरकारनं बघून घ्यावेत. तुम्ही एक सामान्य राज्यमंत्री आहात आणि त्याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. त्याच्या पलीकडे तुम्ही जायचं काही कारण नाही. हे लवकरच आम्ही त्यांना सांगू. आमच्याबरोबर इतर मित्रपक्षाचेही मंत्री सरकारमध्ये आहेत आणि ते कसं वागतात त्याचा जरा अर्थात सदाभाऊ नवखे असल्यामुळं कदाचित उत्साहाच्या भरात जास्तच कौतुक करत असतील, परंतु योग्य वेळी आम्ही त्यांना सल्ला देऊ. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. सांगलीच्या माधवनगर रेल्वे पुलाखाली आढळले मृत अर्भक, परिसरामध्ये खळबळजनक संताप व्यक्त. आळंदी नगरीमध्ये पसरले दूषित पाण्याचं साम्राज्य, नागरिकांसह वारकऱ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण. पाथर्डी तालुक्यात एकाच दिवशी 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 3घांचा मृत्यू, संतप्त नातेवाईकांनी केलं रास्ता रोको आंदोलन. आणि तनपुरे साखर कारखान्यास्थळी सभासद, ऊस उत्पादक आणि कामगार मेळावा संपन्न. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. सगळा वर्तमानात बिनधास्त.